नमस्कार. आज आपण अर्थबोधचा 11वा भाग बघतोय. आत्तापर्यंत जे आपण काल हे आधीच्या भागांमध्ये आपण बघितलं की इक्विटी फंड म्हणजे काय, त्याच्यानंतर डेट फंड म्हणजे काय, त्याच्यानंतर काल आपण हायब्रिड म्हणजे काय, फंड्स म्हणजे काय बघितलं. आता म्युच्युअल फंड्समध्ये काही उरलेले जे 2-3 प्रकार आहेत ते आपण आता कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये आज मी 2 प्रकार कव्हर करणार आहे, अदर 3 प्रकार म्हणायला हरकत नाही. तर आज याच्यामध्ये मी इंटरनॅशनल फंड कव्हर करतोय, त्याच्यानंतर फंड ऑफ फंड कव्हर करतोय. आता इंटरनॅशनल फंड आणि फंड ऑफ फंड हे थोडं एकमेकांशी रिलेटेड असल्यामुळे मी हे दोन्ही एकत्र करायचं ठरवलं. आता इंटरनॅशनल फंड म्हणजे काय, ते इंटरनॅशनल फंड्स हे असे म्युच्युअल फंड की जे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर प्रत्येक वेळी हे फंड्स शेअर्समध्येच इन्व्हेस्ट करतात असं काही नाहीये. म्हणजे काही काही वेळा असं होतं की हे फंड्स जे आहेत ते तिकडे जे म्युच्युअल फंड्स आहेत ना त्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे ते खरं फंड ऑफ फंड ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्याच्यामध्ये आता इंटरनॅशनल फंडचा आपल्याला काय बेनिफिट होतो, ते इन्व्हेस्टरला वेगळ्या असेट अलोकेशनला आपल्या फोलिओमध्ये ऍड करता येतं. त्याच्यानंतर एखाद्या कंट्री स्पेसिफिक जो फंड आहे तो आपण सिलेक्ट करू शकतो, की म्हणजे अमेरिकेतला आहे, एशियामधला आहे, जसं की युरोपमधले फंड्स आहेत त्या बाबतीत आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपले जर का आता त्या फंड्स इंटरनॅशनल फंड्सचे जर का रिटर्न्स बघायचे झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होतो. एक तर तो फंड अप्रिशिएट होतोय का, म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट वाढते का, आणि दुसरं की एक्सचेंज रेट याच्यामध्ये काय फरक पडतोय. तर आता आपण बघणार आहोत की आता इंटरनॅशनल फंड जे आहेत याचे आपल्याला एक बेनिफिट्स काय काय. तर आता बघायचं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्याला भारतात बसून म्हणजे काही स्टडी वगैरे न करता, काही एक्स्ट्रा एफर्ट न लावता आपण त्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला एक हाय अमाऊंट घेऊन आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जावं लागत नाही. तर आपण मिनिमम 5,000 रुपयापासून अगदी काही काही फंडची जी हे मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती 5,000 पेक्षा पण कमी आहे. म्हणजे तुमच्याकडे जरी तुमचा फोलिओ तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट जरी कमी असली तरी तुम्ही इंटरनॅशनल मार्केटला एक्सपोजर घेऊ शकता. त्याच्यानंतर कसं होतं की तुम्ही जर का मी आरबीआय रूल प्रमाणे कसं आहे की $2,50,000 मी पर इयर मी म्हणजे भारताबाहेर मी इन्व्हेस्ट करू शकतो. पण जेव्हा मी अशा इंटरनॅशनल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा माझी जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती त्याच्यामध्ये आतमध्ये धरली जात नाही. म्हणजे मी जरी समजा इथे असं झालं की मी $1,00,000 $2,00,000 मी ह्या फंड्स थ्रू इन्व्हेस्ट केले तरी मला वेगळी $2,50,000 जी माझी ब्रॅकेट आहे ती मला तशीच अवेलेबल राहते. त्याच्यानंतर झालं तर इम्पोर्ट म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ती आपण इंटरनॅशनल फंड्स म्हणजे सगळं विन विन आहे का, की तिथे काही रिस्क नाही वगैरे, तर असं नाहीये. त्याच्यानंतर तिथे रिस्क आहेच. म्हणजे कसं की तिथे 2 प्रकारची रिस्क असते. एक तर हा कंट्री स्पेसिफिक आहे. म्हणजे समजा उद्या असं झालं की आपण अमेरिकेत इन्व्हेस्ट करतोय आणि अमेरिकेत रिसेशन हे जर का जास्त प्रमाणात आलं तर तिथली इकॉनॉमिक ग्रोथ थांबते. त्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं की ते आपला फंड जो आहे त्याचं अप्रिशिएशन होणार नाही. दुसरीकडे असं झालं की जर का त्यांची इकॉनॉमी डाऊन झाली, आता कदाचित रुपया जर का स्ट्रॉंग झाला, म्हणजे आपण समजा 45 रुपये एक्सचेंज रेट असताना इन्व्हेस्टमेंट केली आणि डॉलर रुपी रेट जर का 43 वर आला तर ऑटोमॅटिकली तिथे आपल्याला त्या 2 रुपयाचा फरक तसा पण पडणार आहे. त्यामुळे कसं होतं की ह्या 2 गोष्टींचा इम्पॅक्ट जो आहे ना तिथे तो आपल्याला बेअर करावा लागतो. त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की हे इंटरनॅशनल फंड जे जसं मी म्हटलं हे फंड ऑफ फंड सारखं असतं. त्यामुळे इथे कसं होतं की तुम्हाला टॅक्सेशन जे आहे आपल्याकडे ते हे तुमचं इक्विटी म्हणून धरलं जात नाही, तर ते तुमचं डेट म्हणून धरलं जातं. तसंही होतं की टॅक्सेशन बेनिफिट आपण कशाला देतो की जेव्हा आपल्या एखाद्या गोष्टीमुळे आपल्या इकॉनॉमीला जर का काहीतरी बूस्ट मिळणार असेल इन्व्हेस्टमेंटनी तर दिलं जातं. पण जर का आपण बाहेरच्या देशात इन्व्हेस्ट करतो तर आपल्या इथे आपल्या टॅक्स मध्ये बेनिफिट मिळवण्याचा मागण्याचा तसंही बरोबर नाहीये. त्यामुळे ते डेटमध्ये धरलं जातं आणि ते त्याच्याप्रमाणे तिथे होतं. आता गेन आणि लॉसचा मी एक मुद्दा म्हणून जे मगाशी मी म्हटलं की कसा फरक पडू शकतो ते मी इथे मुद्दा म्हणून एक एक्झाम्पल तयार करून आणले. समजा असा धरून चला की तुम्ही एक्सचेंज रेट 50 असताना $1,00,000 इन्व्हेस्ट केले, तर म्हणजे तुमचे डॉलर किती झाले तर $2,000 तुम्ही तिथे इन्व्हेस्ट केली. आता समजा तिथे नॅसडॅक 100 मध्ये मी $2,000 इन्व्हेस्टमेंट केली. आता $2,000 इन्व्हेस्टमेंट जी आहे
ती माझी अप्रिशिएट झाली 10%. त्यामुळे माझी तिथे नेट व्हॅल्यू काय झाली तर माझी $2200 झाली. आणि त्याच वेळी साधारण भारतात अमेरिकन डॉलर आणि इंडियन रुपीचा जो एक्सचेंज रेट आहे हा समजा ₹52 गेला, तर मला त्यावेळी किती पैसे मिळतील तर मला 1,14,400 रुपये मिळतील. याचा अर्थ माझा नेट रिटर्न किती झाला तर 14.14. आता बघा मला ऍक्च्युअल माझ्या फंडने किती दिलंय तर ऍक्च्युअल माझ्या फंडने हा 10%च दिलेला आहे. पण आता हा जो ऍडिशनल इथे जो माझा वाढला एक्सचेंज रेटमुळे, त्यामुळे माझं टोटल जे गेन झालं तर माझा 14.14 झाला. ही नाण्याची एक बाजू. आता समजा असं धरून चला की मी ₹50 एक्सचेंज असताना इन्व्हेस्टमेंट केली. माझा जो फंड इन्व्हेस्टमेंट होता तो 10%नी वाढला. त्याचे माझे $2200 तयार झाले. आणि एक्सचेंज रेट जेव्हा मी रिडीम करतोय त्यावेळी ₹48. बघा माझा ₹50 मी इन्व्हेस्ट केली, ₹48 मला कमी झालाय समजा एक्सचेंज रेट, तर माझी अमाऊंट किती झाली ₹2200 गुणिले 48 करून तर 1,05,600 झालं. म्हणजे माझा नेट गेन किती झाला तर 5.6%. पण खरं बघितलं तर त्या फंडनी जिथे मी इन्व्हेस्ट केली तिथे 10% दिलाय. पण इथे जे डॉलर जो 50 वरनं जो 48 ला आलाय त्याच्यामुळे असं होतंय की माझा नेट गेन जो आहे तो 10% न राहता 5.6% राहतो. म्हणजे इथे जर का तुम्ही दोन्ही बघितलं तर इथे फायदा पण होऊ शकतो आणि त्याचा रॉंग इम्पॅक्ट पण तुमच्या इन्व्हेस्टमेंटला होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला चूज करताना तिथे थोडं नीट विचार करून आणि अभ्यास करूनच या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आता आपण बघतो की फंड ऑफ फंड म्हणजे काय. आता नॉर्मली कसं होतं की एक फंड आपण धरला की आता समजा एक फंड आहे की तो अजून 3-4 फंड मध्ये इन्व्हेस्ट करतोय. म्हणजे नॉर्मली कसं होतं की आपण समजा असेट अलोकेशन करायचं म्हणून काही डेप फंड, काही लार्ज कॅप, काही मिड कॅप असं कॉम्बिनेशन घेतलं, त्याच्यामध्ये गोल्डचा ETF पण घेतला, तर असं पण एक फंड होऊ शकतो की तो दुसऱ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय. आता इथे कसं होतं की ते प्रायमरी पर्पज जो काय त्याचा तो एक फंड असा की जो दुसऱ्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. त्याच्यानंतर त्यांना कसं तिथे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत की स्वतःच्याच AMC मधल्या फंड्समध्ये ती लोक इन्व्हेस्ट करू शकत नाही. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो फंड ऑफ फंडच्या बाबतीत नीट लक्षात ठेवण्यासारखा म्हणजे काय की इथे तुम्हाला एक्सपेन्सेस जे आहेत ते नॉर्मलपेक्षा जास्त होतात. म्हणजे कसं होतं की फंड ऑफ फंड तुम्हाला एक्सपेन्स चार्ज करणारच आहे ट्रान्झॅक्शनचे बाकीचे. त्याच्या आधी ज्या फंडमध्ये तुमच्या फंड ऑफ फंडने इन्व्हेस्ट केली आहे तो फंड पण अॅन्युअल एक्सपेन्स चार्ज करतोय. म्हणजे समजा त्या फंडनी 1.5% घेतला UAMच्या आणि या फंडनी जर का 0.5% जरी घेतला तरी टोटल तुमच्या NAVचा जो पर्सेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 1.7-1.8% पर्यंत तुमचा अॅन्युअल एक्सपेन्स रेशो येऊ शकतो. त्याच्यानंतर कसं होतं फंड ऑफ फंड मध्ये काही जे म्युच्युअल फंड रेग्युलेशन्स आहेत त्याच्याप्रमाणे टोटल जो एक्सपेन्स रेशो त्यांनी जो ठेवलाय हे सगळं कन्सिडर करून, म्हणजे नाही तर काय होईल की जो अंडरलाईन फंड आहे त्यांनी 1.5% घेतला आणि फंड ऑफ फंडनी पण 1.5% घेतला तर जो एक्सपेन्स रेशो तयार होईल तो 3% होईल. म्हणून सेबीनी काय किंवा रेग्युलेशननी काय केले की तुम्ही सगळं मिळून 2.5%च्या पेक्षा जास्त एक्सीड करता कामा नये. मग इथे इन्व्हेस्टरचा जो इंटरेस्ट आहे तो इथे त्यांचा प्रोटेक्ट होतो. त्याच्यानंतर जे आज आपण बघणार आहोत म्हणजे ही जी क्लिप होतो याला जोडून मी कमॉडिटी पण घेतोय. कारण एकच आहे, कारण कमॉडिटीमध्ये आपल्याकडे असं काही फार एक्सप्लेन करण्यासारखं किंवा फार काही ऑप्शन्स नाहीये. तर कमॉडिटी साधारण 2 स्लाइडमध्ये आपली कंप्लीट होते म्हणून मी याला जोडून घेतोय. आता बघा कमॉडिटीमध्ये आपल्याकडे जे ऑप्शन्स आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात सेफ आणि इझी ऑप्शन किंवा म्हटलं तर ऑनली ऑप्शन सामान्य लोकांना जो आहे तो म्हणजे गोल्ड आहे. आता गोल्ड तुम्ही कसं होतं की गोल्ड तुम्ही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन हा जो आहे तो तुम्हाला म्हणजे समजा पेट्रोल तुम्ही घेतलं, ऑइल जर का तुम्ही कमोडिटीमध्ये ट्रेड केलं तर तुम्ही ऑइलची डिलिव्हरी नाही घेऊ शकत. म्हणजे तुम्हाला ऑलवेज फॉरवर्ड ट्रेडिंगच करायला पाहिजे. म्हणजे काही वेळा आता कसं होतं की कमॉडिटीमध्ये बऱ्याच गोष्टी ट्रेड होतात, म्हणजे अगदी पार गवार, ज्वारी, हे सगळ्या गोष्टी, हळद, सगळं कमॉडिटीमध्ये ट्रेड होतं. पण ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही फिजिकली इन्व्हेस्ट नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला त्याचं जर का ट्रान्झॅक्शन स्क्वेअर ऑफ करणं हे तितकंच बंधन होतं. त्या मानाने मग गोल्डचं कसं आहे की गोल्ड आपण फिजिकल पण डिलिव्हरी घेऊ शकतो आणि डिजिटल फॉर्म मध्ये पण आपण सेव्ह करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर गोल्ड हा जो आहे हा हायएस्ट लिक्विडिटी असलेला एक असेट क्लास आहे. म्हणजे एखाद्या वेळी कसं होतं की बाकी तुमची जी करन्सी आहे ती ट्रेड होईल किंवा नाही, शेअर्स तुमचे ट्रेड होतील किंवा नाही,
तुमचं डेप ट्रेड होईल किंवा नाही, पण गोल्ड जे आहे ते तुमचं गॅरंटेड ट्रेड होणार. त्याच्यानंतर आपण गोल्डमध्ये कसं काय कुठल्या कुठल्या प्रकाराने इन्व्हेस्ट करू शकतो, तर आपण इन्व्हेस्ट करताना एक फिजिकल गोल्ड घेऊ शकतो. म्हणजे जसं की आपण पीएनजी मध्ये गेलो आणि गोल्ड सोन्याचं बिस्किट घेतलं किंवा तुम्ही वाळं घेतलं किंवा प्युरेस्ट फॉर्म मध्ये जर का तुम्हाला कॉईन घेतलं, तर तो एक तुमचा फिजिकल फॉर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट होते. त्याच्यानंतर गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायची म्हणजे इनडायरेक्टली इन्व्हेस्टमेंट कशी होते, की ज्या कंपनीज समजा गोल्ड माइन मध्ये काम करतात किंवा गोल्ड ज्वेलरीमध्ये काम करतात, त्या रिलेटेड ज्या गोष्टी काम करतात ना, त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यानंतर गोल्डच्या ईटीएफ मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, की जसं गोल्ड बीज नावाचा प्रकार आहे किंवा असेही अजून 3-4 युटीएचा पण आहे. तर हे जे गोल्ड ईटीएफ आहे त्यांचा साधारण रेट जो आहे ना, तो मार्केटमध्ये जो 1 ग्रॅम सोन्याचा आहे त्याच्या जवळपास प्रपोर्शन मध्ये असतो. त्यामुळे त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. किंवा मग तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंड आहेत की जे गोल्ड बाय करून ट्रेझरी याच्यात ठेवतात आणि तुम्हाला जसं स्टॉकचा म्युच्युअल फंड होतो तसा तुमचा सोन्याचा पण म्युच्युअल फंड होतो. तर तुम्ही त्या प्रकारे पण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर आज आपण बघितलं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये इंटरनॅशनल फंड्स म्हणजे काय, फंड ऑफ फंड म्हणजे काय आणि कमॉडिटी म्हणजे काय. मला वाटतं की यातनं तुम्हाला जे रिक्वायर्ड बेस नॉलेज आहे हे नक्की आलं असेल आणि या तिन्ही प्रकारात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना जे थोड्या बहुत ज्या शंका असतील ते तुमच्या थोड्या सॉल्व्ह झाल्या असतील. थँक्यू व्हेरी मच.